हॅलो. आपलं बघा सजीवांचे वर्गीकरण यात आपलं प्राणीसृष्टी सुरू होतं. ठीक आहे, तर काल आपण बघा इथपर्यंत घेतलं आहे प्राणीसंघ मॉलिस्का. ठीक आहे, तर आपला आतापर्यंत किती झाले होते संघ फायलम्स किती आपण बघितले आहे आतापर्यंत. सगळ्यात पहिलं आपण बघितलं तर रंध्रीय म्हणजेच स्पॉरिफेरा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं निडेरिया म्हणजेच त्याला आपण म्हणतो अजून सिलेंट्रेटा. ठीक आहे, सिलेंट्रेटा नंतर आपण काय बघितलेलं प्लॅटीहाल्मेंथिस. ठीक आहे, प्लॅटीहाल्मेंथिस नंतर ॲस्की नंतर येत होतं तुमचं ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा आणि त्याच्यानंतर होतं मॉलिस्का. ठीक आहे, एवढे आपण काल काय म्हणतात संघ प्राणी संघ काल फायलम्स हे बघितलेले. ठीक आहे, तर आज आपल्याला आता करायचं आहे पुढचं टॉपिक, पुढचं संघ ते आहे कंटकचर्मी प्राणी संघ फायलम इकायनोडर्मेटा. या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून यांना कंटकचर्मी प्राणी म्हणतात. कंटक बघा ना, काटे असतात म्हणून याला आपण म्हणतो. ठीक आहे, हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात, फक्त समुद्रात. यांचे शरीर त्रिस्तरी आणि देहगुहायुक्त असून लक्षात येते त्रिस्तरीय तेच म्हणजे ट्रिप्लोब्लास्टिक 3 थर असतात आणि देहगुहा म्हणजे सिलोमेट असून प्रौढ अवस्थेत पंचअरीय सममिती आढळते म्हणजे रेडियल सिमेट्री. काय आढळते रेडियल सिमेट्री म्हणजे 5 प्लेन्समधनं कुठून पण तुम्ही त्याला हे केलं तर ते छेद मारला तर ते इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड होतात, परंतु त्यांच्या अळी अवस्थेमध्ये द्विपार्श्वसंमित असतात. ठीक आहे, प्रौढ अवस्थेमध्ये त्यांचा जो असतो ते असतो पंचअरीय. ठीक आहे, 5 प्लेन्सवर, आणि ज्यावेळेस हे अळी अवस्थेत असतात त्यावेळेस बायलॅटरल सिमेट्री असते. ओके, आता हे प्राणी नलिकापद ट्यूबफिट यांच्या सहाय्याने प्रजनन करतात. फॉर मुवमेंट या हालचालीसाठी त्यांना काय अवयव असतं नलिकापद ट्यूबफिट. नलिकापदाचा उपयोग अन्न पकडण्यासाठी सुद्धा होतो. काही प्राणी स्थानबद्ध म्हणजे सेडेंटरी असतात, एक ठिकाणी बसून किंवा एक ठिकाणी चिटकलेले असतात, ते असे मोकळे फिरत नाही म्हणून त्याला आपण म्हणतो सेडेंटरी ॲनिमल्स. यांचे कंकाल म्हणजे स्केलेटन कॅल्शियमयुक्त कंटकीचे स्पाइन्स किंवा पट्टिकाचे ऑसिकल प्लेट्स बनलेले असतात. एक तर असे काटेसारखी रचना असते किंवा प्लेट लाईक स्ट्रक्चर. या प्राण्यांमध्ये पुनर्निर्मिती क्षमता खूप चांगली असते. जसं फॉर एक्झाम्पल याचं एक एक्झाम्पलचं सजीव काय सांगता येईल तुम्हाला स्टारफिश. ठीक आहे, आता स्टारफिश जी असते फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, इथे मी आता अशी डायग्राम काढते आहे, रॉ डायग्राम आहे ही. याचं फॉर एक्झाम्पल हा भाग तुटला. ठीक आहे, हा भाग तुटल्यानंतर जो हा भाग आहे हा परत काय होऊन जाणार पुनर्निर्मिती त्याची होऊन जाते म्हणून. ठीक आहे, जसं इथे आपण असं सांगू शकतो तुम्हाला कधी पुनर्निर्मिती किंवा रिजनरेशन म्हणजेच का पाल जी असलेली झाड याची शेपूट तुटल्यानंतर परत ती शेपूट तयार करू शकते ना, का कारण रिजनरेटिव्ह कॅपॅसिटी असते. तर सेम ह्या फायलममधले या संघामधले जे सजीव आहे यांच्यामध्ये पण रिजनरेटिव्ह कॅपॅसिटी असते. हे प्राणी बहुतेक कसे असतात एकलिंगी असतात म्हणजेच नर आणि मादी वेगवेगळी असतात. उदाहरण या संघामधले सजीव कोणते कोणते आहेत स्टारफिश, सी अर्चिन, ब्रिटल स्टार, सी कुकुंबर. हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवणार. तारा मासा स्टारफिशेस. हे जेलीफिश काय होतं मला तुम्ही याच्यात सांगणार. ठीक आहे, ऑक्टोपस कोणत्या संघाचा होतो ते तुम्ही मला सांगणार. ठीक आहे, ओके, आता पुढे याचे बघा दिले आहेत स्टारफिश. ओके, आता स्टारफिशला बघा तुम्ही कोणत्याही प्लेनला कापलं तर हे इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड होतात. ठीक आहे, त्याच्यानंतर समुद्र काकडी, सी कुकुंबर आणि सी आर्चिन. ठीक आहे, हे काय आहे याचे एक्झाम्पल्स आहे. आता पुढे तारा मासा विशिष्ट परिस्थितीत स्वतःच्या शरीराचा भाग तोडून वेगळा करू शकतो व त्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. जसा हा भाग सपोज त्याचा तुटला एवढा भाग, पुढे गेल्यानंतर हा भाग परत तो तयार करू शकतो. ओके, आता पुढे नेक्स्ट संघ कोणता आहे अर्धसमपृष्ठ रज्जू फायलम हेमिकॉर्डेटा. ओके, आता ह्या प्राण्यांचे शरीर 3 प्रमुख भागांमध्ये विभागलेले असते. ते म्हणजेच कोणते 3 भाग आहे 3 पार्ट्स मध्ये डिवाईड झालेलं असतं. यांचं शरीर शुंड म्हणजेच हा भाग. ठीक आहे, याला आपण म्हणतो प्रोबसिस. गळपट्टी कॉलर दिस पार्ट. ओके, आणि प्रकांड ट्रंक हा जो भाग आहे हे काय आहे ट्रंक. क्लिअरपर्यंत याच्यात याचं शरीर डिवाईड झालेलं असतं. फक्त शुंडमध्ये म्हणजेच प्रोबॉक्सिसमध्ये पृष्ठरज्जू असतो. फक्त
तर ह्या भागामध्येच काय असतं आहे, नॉटोकॉड पृष्ठरज्जू असतो, म्हणून यांना अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात. पूर्ण शरीरभर हा धागा आधारक धागा नाही आहे, फक्त कुठे आहे हे आधारक शुंड, म्हणजे जे आपण म्हणतो ना नॉटोकॉड पृष्ठरज्जू कोणत्या भागात आहे, फक्त शुंड ह्या भागामध्ये, म्हणून याला अर्ध समपृष्ठरज्जू म्हणतात. या प्राण्यांना साधारणपणे एकॉर्न कृमी असं पण म्हटलं जातं. ठीक आहे, एकॉर्न कृमी हे सागर निवासी प्राणी असून वाळूत बिळे करून राहतात. बघा हे पण जसं आपण पहिलं जे आपण बघितलं होतं कायनोडर्मेट्स, ते पण सागरी भागातच राहतात, सागरी पाण्यातच राहतात. इवन हे जे आहेत हेमिकॉर्डेट्स हे पण कुठे आहे, सागरी पाण्यातच यांचा काय आहे, आदिवास आहे, आणि ते काय करतात, बिळं करून राहतात. श्वसनासाठी यांना एक ते अनेक कलाद्वारे म्हणजे फॅरेंजियल गिल स्लिट्स असतात श्वसनासाठी ठीक आहे. हे प्राणी एक लिंग असतात किंवा उभयलिंगी असू शकतात. एक लिंगी पण आहे म्हणजेच, आणि उभयलिंगी नर मादी वेगवेगळे असू शकतात, किंवा एकच सजीवमध्ये दोघं पण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात. ठीक आहे. एक्झाम्पल्स काय त्याचं, बॅलॅनोग्लॉसिस आणि सॅक्लोग्लॉसिस हा खूप महत्त्वाचा आहे, कारण बॅलॅनोग्लॉसिस हा काय आहे, कनेक्टिंग लिंक आहे, आता पुढे येणारच आहे. बघा उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बॅलॅनोग्लॉसिस या प्राण्याला असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामधील कनेक्टिंग लिंक दुवा म्हणतात. ह्या प्राणीवरील दोन्ही प्रकारच्या प्राण्यांचे थोडे थोडे गुणधर्म दाखवतात. ठीक आहे, म्हणजेच काय, असम नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स दोघांमधला कनेक्टिंग लिंक कोणतंच सजीव आहे, बॅलॅनोग्लॉसिस, कारण दोघांचे गुणधर्म आहे. कारण याच्या बघा पूर्ण शरीरभर नॉटोकॉड आहे का, पृष्ठरज्जू आहे का, नाही आहे, फक्त कुठे आहे, शून्यमध्ये आहे. म्हणजे याच्यामध्ये काही कॉर्डेट्सचे आणि काही नॉन कॉर्डेट्सचे म्हणजे इथे कोणत्याच भागात ते पृष्ठरज्जू नाही आहे ना, म्हणून त्याच्यामध्ये दोघांचे गुणधर्म असल्यामुळे याला आपण काय म्हणतो, कनेक्टिंग लिंक म्हटलं जातं. हा खूप महत्त्वाचे आहे. कनेक्टिंग लिंक्स आपल्याला बरं सगळ्यांचे माहीत असायला पाहिजे. इथे जेवढे एक्झाम्पल्स आहेत तेवढे आपण कंप्लीट करू तसे. ओके, आता नेक्स्ट समपृष्ठरज्जू प्राणी सांग. बघा आता पहिले तर आपले असमपृष्ठरज्जू नॉन कॉर्डेट्सचे आपले एक्झाम्पल्स झाले आहेत. त्याच्यानंतर आपण हेमिकॉर्डेट्स बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे पूर्ण फायलम कॉर्डेटा. यांच्यामध्ये पूर्ण विकसित काय असतं आहे, नॉटोकॉड समपृष्ठरज्जू. या प्राण्यांच्या शरीरात आधार देणारा पृष्ठरज्जू असतो. सर्व समपृष्ठरज्जू प्राणी ह्या एकाच संघात समाविष्ट केलेले आहे. समपृष्ठरज्जू प्राणी संघाचे 3 उपसंघ, किती उपसंघ आहेत, 3 आहेत. समपृष्ठरज्जू प्राणी संघाची महत्त्वाची लक्षणे खालील प्रमाणे आहेत. याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे ते बघू. विकासाच्या अवस्थांपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो. म्हणजे जो पण नॉटोकॉड आहे हा विकासाच्या कोणत्या तरी अवस्थेमधून हे तयार व्हायला लागतं. विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत ग्रसनी, फॅरेंजियल किंवा कल्लाविदरे फॅरेंजियल गिल स्लिट्स असतात. चेतारज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड एकच असून पृष्ठबाजूस आणि नळीसारखा पोकळ असतो. स्पायनल कॉर्ड तुम्ही पण बघा, आपला हे कुठे असतं, पृष्ठबाजू म्हणजे बॅक साईडला असतो. ठीक आहे, जे पाठीचा कणा आपण म्हणतो ना, कधी बघा पाठीच्या मधला जो भाग आहे याला कधी तुम्ही मानेपासून खाली आले तर तो काय, स्पायनल कॉर्ड, आणि हा कसा असतो, नळीसारखा, आणि मग त्यातनं काय गेलेले असतात, आपले नर्व्स गेलेले असते. हृदय उदर बाजूस असतो. ठीक आहे, तर हे बघितलं आपण समपृष्ठ प्राणी संघचे काही कॅरेक्टरिस्टिक्स. आता याला आपण काय बघतो, 3 उपसंघ आहेत याचे, 3 काय आहे, सबफायलम्स. ठीक आहे, तर ते आपण आता बघूयात. ठीक आहे, आपण क्लासिफिकेशनमध्ये आपण ऑलरेडी स्टार्टिंगमध्ये एक चार्ट बघितला होता, त्यात बघा तुम्ही पहिला उपसंघ काय आहे. ठीक आहे, पुच्छ समपृष्ठरज्जू कंचुकयुक्त बाह्य कवची प्राणी, किंवा याला आपण काय म्हणतो अजून, न्यूरोकॉर्डेटा. ठीक आहे, आता इथे शब्द काय आहे बघा, पुच्छ, म्हणजे याच्यामध्ये जो पृष्ठरज्जू असतो हा कुठे असतो, टेलमध्ये, पुच्छ शेपूटच्या तिथे. ओके, आता याला आपण समजून घेऊयात. हे प्राणी सागर निवासी आहेत. यांचे शरीर कुंचकू या चर्म साम्य आवरणाने आच्छादलेला असतो. ठीक आहे, यांच्या आळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात, ते फ्री पोहतात, आणि त्यांच्या फक्त शेपटीच्या भागात पृष्ठरज्जू असतो, म्हणून यांना पुच्छ पृष्ठरज्जू प्राणी म्हणतात. आणि कोणत्या स्टेजमध्ये असतं ते, आळी म्हणजेच इंग्लिशमध्ये तुम्ही वाचाल तर इथे असतो लार्वल स्टेज. कोणती स्टेज असते ती, लार्वा स्टेज. ओके, सागर तळाशी स्थिरवल्या आळ्यां रूपांतर स्थानबद्ध प्रौढामध्ये होतो, आणि हे सागरी भागात खोलवर भागात असतो, मग तिथे ते काय होतं, आळीचं रूपांतर स्थानबद्ध प्रौढमध्ये होतो. ठीक आहे, हे प्राणी सामान्यपणे उभयलिंगी
असतात. उदाहरण आता उभयलिंगी म्हणजेच का एकाच सजीवात दोघे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात, प्रजनन संस्था असतात. याचे एक्झाम्पल्स कोणते आहे? युरोकॉडेट्सचे, हर्डमानिया, ठीक आहे, डोलिओलम, ऑइकोप्ल्युरा इत्यादी. हे एक्झाम्पल्स तर तुम्हाला पाठ करावे लागणार आहे, नो डाऊट. ठीक आहे, थोडे अवघड जातील म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की हे लेक्चर वाचत असताना आपल्याला पूर्ण नोट्स नाही काढायचे, पण हे जेव्हा एक्झाम्पल्स येतात तर संघच्या उपसंघ किंवा जो पण संघ आहे त्याच्या पुढे फक्त एक्झाम्पल्स लिहित चला तुम्ही. ठीक आहे, ओके. आता पुढे दुसरा उपसंघ जो आपल्याला बघायचा आहे तो आहे शीर्ष समपृष्ठ रज्जू. पहिला काय होता? पुच्छ. आता हा काय आहे? शीर्ष समपृष्ठ रज्जू, सेफॅलोकॉर्डेटा. हे लहान माशाच्या आकारासारखे सागर निवासी प्राणी आहे. ठीक आहे, हे बघा लहान माशाच्या आकारासारखे. आता ही डायग्राम जरा अशी मोठी वाटते. यांचा पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतकाच असतो. जेवढं त्यांचं शरीर लांब आहे तेवढं त्यांचं काय असणार आहे? पृष्ठरज्जूची लांबी. ग्रसनी मोठी असून तिला कल्लाविदारे असतात. इथे दिलंय बघा, है ना. ओके, हे प्राणी एकलिंगी असतात. ठीक आहे, यांचे स्त्री म्हणजे नर आणि मादी हे वेगवेगळे सजीव आहेत. ठीक आहे, याचं एक्झाम्पल काय आहे? ॲम्फिओक्सस एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. हे बघा हा सजीवच दाखवलेला आहे तुम्हाला इथे, है ना. ओके, आता नेक्स्ट उपसंघ आपल्याला बघायचा आहे वर्टिब्रेटा किंवा त्याला आपण अजून म्हणतो क्रॅनिएटा, पृष्ठवंशीय प्राणी. या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याची जागा पाठीचा कणा असतो. ठीक आहे, ओके. यांचे शीर पूर्णपणे विकसित झालेला असतो. हे एक्झाम्पल किंवा याचे गुणधर्म वाचत असताना आपल्याला स्वतःला डोक्यासमोर ठेवायचं. मेंदू कोटीत सुरक्षित असतो, बरोबर. स्कलमध्ये आपला जो पण ब्रेन आहे तो सुरक्षित असतो. अंतकंकाल एंडोस्केलेटन आणि कस्तिमय कार्टिलेजिनस किंवा अस्थिमय असतो. म्हणजे यांच्यामध्ये जो पण एंडोस्केलेटन असतं अंतकंकाल आतमधला, हा कसा असतो? एक तर कार्टिलेजिनियस किंवा बोनी. आपलं विचार केलं तर आपलं कसं आहे? बोनी. कार्टिलेजिनियस कास्तिमय कोणाचे असतात? मास्यांची. हे आपण पुढे बघू. काही पृष्ठवंशीय प्राणी जे असतात ते काय असतात? जबडे वरहित म्हणजेच त्यांना जबडा नसतो, नो जॉ. त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये? अग्नाथा. काय म्हटलं जातं? अग्नाथा. तर काहींना जबडा असतो, जॉ असतो, याला म्हणतो नॅथोस्टोमॅटा. स्टोमॅटा म्हणजेच काय? माउथ. स्टोमॅटा बायोलॉजीमध्ये स्टोमॅटा म्हणजेच काय? माउथ. जे आपल्या जबडा आणि जीभ वगैरे सगळा जो भाग असतो ना याला म्हणतात स्टोमॅटा. ठीक आहे, ओके. आता पुढे जाणार तर हे वर्टिब्रेटाचे क्रॅनिएटा पण म्हणतो याला, तर हे लक्षात ठेवायचे सगळे पॉईंट्स. ओके, आता पुढे उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी हा आता आपण कोणता उपसंघ बघत होतो? पृष्ठवंशीय. ठीक आहे, याला जो आपण क्रॅनिएटा पण म्हटलं आहे. याला 6 वर्गात विभागले आहे. किती वर्गामध्ये? इन हाऊ मॅनी क्लासेस? 6 क्लास. ठीक आहे, आता हे 6 वर्ग कोणते? पहिले सायक्लोस्टोमॅटा, चक्रमुखी प्राणी वर्ग आपण बघूयात. ओके, आता पहिला आपण बघणार आहे चक्रमुखी प्राणी वर्ग, सायक्लोस्टोमॅटा. ह्या प्राण्यांना ओके बघा, आता ज्यावेळेस आपण पृष्ठवंशीयचं क्लासिफिकेशन केलं होतं, पहिले पानाला परत जाऊयात. इथे आपण काय बघितलं होतं यांचं, की यांना जबडे विरहित असतं किंवा जबडे सहित असतात. तर हा जो सायक्लोस्टोमॅटा आहे ना, हा काय आहे? अग्नाथा. यांच्यामध्ये जबडा राहत नाही, म्हणून याला आपण म्हणतो चक्रमुखी प्राणी वर्ग. तर ह्या प्राण्यांना जबडे विरहित असे चुशीमुख असतो, जबडा राहत नाही. जे पण दात असतात हे डायरेक्ट त्यांच्या टंगला जिभेला असतात. त्वचा मृदू असून खवले विरहित असते. युग्मिक उपांगे असतात. पर म्हणजे हे जे असतात ना, हे बघा हे उपांगे आहे. अंतकंकाल कास्तिमय असतो. जो पण त्यांचा आतमधला जो पण काय कंकाल आहे तो कसा आहे? कास्तिमय. कार्टिलेज नाही, हाडं नाही आहेत. हे प्राणी बहुतेक बाह्य परजीवी असतात. म्हणजेच हे काय आहे? एक्टोपॅरासायटिक. बाहेर कोणातरी प्राणी वगैरे व चिटकून त्याच्याकडनं ते अन्न घेत असतात. ठीक आहे, याचे उदाहरण कोणते? सायक्लोस्टोमॅटाचे पेट्रोमायझॉन, मिक्सिन. ठीक आहे, हे एक्झाम्पल लिहित चला. ओके, तरच तुम्हाला हे पाठ होणार आहे. अदरवाईज इट्स व्हेरी डिफिकल्ट नॉन सायन्स बॅकग्राऊंडच्या स्टुडंट्सला पण, आणि इव्हन सायन्स बॅकग्राऊंड ज्यांनी 10वीपासनं 11वीपासनं सायन्स बायोलॉजी सोडून दिलेलं असतं त्यांना हे सगळे शब्द अवघड जातात. ठीक आहे, ओके. तर आता पुढे मत्स्य प्राणी वर्ग बघा, जो पण आता आपण बघितलं
6 वर्ग आहेत. कोणाचे? पृष्ठवंशीयाचे 6 वर्ग. पहिला वर्ग बघितला आपण चक्रमुखी प्राणी वर्ग. आता दुसरा जो बघतोय आता आपण मत्स्य प्राणी वर्ग, क्लास स्पीसीज. म्हणजेच इथे एक्झाम्पल काय येणार आहे? तुमचे मासे, मत्स्य. तर मासे आपण बघितले आहे तुम्ही, ठीक आहे. तर हे कसे असतात त्यानुसार ह्या सजीव आपल्याला अभ्यास करायचा असतो, ठीक आहे. हे प्राणी शीतरक्ती म्हणजेच कोल्ड ब्लडेड आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे जलचर प्राणी आहे. माहिती, मासे एक तर सागरी भागात पण आढळतात, इव्हन नदी, विहीर ह्याच्यामध्ये पण, गोड्या पाण्यात पण आढळतात, तलावामध्ये, राईट. पाण्याच्या प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी यांच्या शरीर दोन्ही टोकांना कसं असतं? निमुळतं असतं, बरोबर. बोथ साईड आर टेपरिंग. यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. हे जे आहेत हे काय आहे? पर आहेत. पोहण्यासाठी हे दिलेले असतात. उपयोग पुच्छपराचा, म्हणजे हा जो भाग आहे लास्ट, हा पुच्छपराचा उपयोग कशासाठी होतो? पर म्हणजेच इंग्लिशमध्ये याला आपण म्हणतो फिन्स. काय म्हणतो? फिन्स. पुच्छपर जो ह्या भाग आहे, ह्या कशासाठी आहे? दिशा, डायरेक्शन चेंज करण्यासाठी पोहताना. यांचे बाह्य कंकाल खोल्यांच्या स्वरूपात असतो, तर अंतकंकाल कास्तिमय किंवा अस्थिमय असतो. हे बघा, जे पण मासे असतात यांच्या 2 कंकाल आपण बघतो, बाह्य आणि अंतकंकाल. बाह्य कंकाल हे कशाच्या स्वरूपात असतो? खोले असतात. काय असतात? खोल्यांच्या स्वरूपात असतं. आणि अंतकंकाल, एक तर काही जे मासे आहेत त्यांच्यामध्ये हाडं असतात, काही माशांमध्ये काय असते? कार्टिलेज, कास्ती असते. श्वसन कल्ल्याद्वारे होते. कल्ले कुठे आहेत? हे बघा, हे, ठीक आहे. आता उदाहरण: रोहू, पॉपलेट, समुद्र घोडा, शार्क, इलेक्ट्रिक रेस, चिंगरे इत्यादी. हे सगळे एक्झाम्पल कोणाचे आहेत? माशांचे आहेत. ओके. याच्यात बघा आता प्राणीवर्ग, ओके, एवढंच दिलं आहे तुम्हाला. पण तुम्हाला बघा याचं अस्थिमय कोणते आहेत, कास्तिमय कोणते आहेत हे माहीत असायला पाहिजे, है ना. यात मी तुम्हाला एक थोडी आयडिया देते. कास्तिमय, कार्टिलेजिनियस फिश जे असतात ना, हे फक्त समुद्रात आढळतात. अस्थिमय हे समुद्रात पण आढळतात, गोड्या पाण्यात पण आढळतात. तर मला एक तुम्ही काम करा, एक्झाम्पल्स द्या. एक्झाम्पल हे नाही, मला एवढं सांगायचं, पाण्याच्या कोणत्या थरात मासे कोणते असतात? पाण्याचे 3 थर करतात. पृष्ठ, एकदम वरचा जो थर असतो पाण्याचा, तिथे कोणते मासे असतात, आणि खालच्या एकदम खोलवर भागात कोणते मासे आढळतात. आणि या दोघांच्या दरम्यान एक थर अजून असतो, त्या भागात मध्य स्तरात कोणते मासे आढळतात. तर हे मला तुम्ही उत्तर देणार, कारण याच्यावर पण क्वेश्चन्स विचारली जातात. ओके. पुढचे सायन्समध्ये असो या म्हणजे जॉग्रफी वगैरे जे आहेत, आर्थिक भूगोलमध्ये पण मासे येतात ना, तर त्यानुसार तुम्ही हा एक भाग त्या पद्धतीने मला हे 3 थरांमध्ये मासे सांगणार. ओके. आता पुढचा भाग, उभयचर प्राणी वर्ग, क्लास ॲम्फिबिया, है ना. ॲम्फिबिया म्हणजेच काय? की हे जमिनीवर पण राहतात आणि पाण्यात पण राहतात, ठीक आहे. आत्तापर्यंत आपण बघा मत्स्यपर्यंत बघितलं आहे की सगळे सजीव कुठे राहत होते? पाण्यामध्ये. बहुतेक सगळे कुठे होते? पाण्यामध्ये राहणार आहे. आता जसं उत्क्रांती होत गेली, आता काही सजीव जमिनीवर पण राहायला लागले आणि परत पाण्यात पण जायला लागले, तर यांना आपण म्हणतो ॲम्फिबिया, है ना. हे प्राणी त्यांच्या डिंब अवस्थेमध्ये, म्हणजे जे छोटे असतात डिंब लार्वा, फक्त पाण्यात राहतात आणि जलीय श्वसन करतात. तर प्रौढ अवस्थेमध्ये ते पाण्यात आणि जमिनीवरही राहू शकतात आणि जलीय व वायू श्वसन करतात, म्हणून यांना काय म्हणतात? उभयचर प्राणी म्हणतात, ठीक आहे. उपांगाच्या 2 जोड्या असतात आणि अगुलीना नखे नसतात, यांना नख राहत नाही. बाह्य कंकाल नसतो आणि त्वचा बहुतेक मृदू म्हणजे सॉफ्ट, श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवली जाते. यांची जी स्किन असते ना, इट ऑलवेज मॉइस्ट, ही ऑलवेज अशी ओलसर असते, ज्याच्याने करून त्यांना श्वसन हा काय होणार? सोपं राहणार. बाह्य कर्ण नसतो पण कर्णपटल असतो. यांना असं कान तुम्हाला दिसणार नाही की यांची कान आहे, पण यांना कर्णपटल आहेत, तर ठीक आहे. जसे आपले कान आपल्याला बाहेरून दिसतात ना, तर यांना तसं दिसणार नाही, ठीक आहे. मान नसते, डोळे बटबटीत असून त्यांच्या पापण्या नसतात. हे बघा, हे डोळे पण पापण्या नाही आहेत. उदाहरण: बेडूक, टोड, सॅलमेंडर इत्यादी. तर एक एक्झाम्पल्स हे लक्षात ठेवणार, ठीक आहे. हा टॉड आहे बघा, बेडूकसारखाच असतो, छोटा असतो. हे काय आहे? बेडूक, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवणार. हे काय आहे? ॲम्फिबिया. आणि यांच्यामध्ये बघा, जो पण श्वसन आहे ना, हे त्वचामार्फत पण होते आणि कल्ल्यामार्फत पण होते. ओके. आता पुढे नेक्स्ट प्राणीवर्ग आहे सरीसृप प्राणीवर्ग, क्लास रेप्टिलिया.
प्राणी उत्क्रांतीच्या क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी. आता हे जे प्राणी आहेत ना पूर्ण भूभागावर भूचर होते म्हणजे भूभागातच राहत होते आणि हे काय होते सरपटणारे. ठीक आहे. हे प्राणी शीतरक्ती पॉयकिलोथर्मिक असतात. कसे असतात हे शीतरक्ती कोल्ड ब्लडेड. आता बघा कोल्ड ब्लडेड आणि आता पुढे तुम्हाला उष्ण रक्ती किंवा वॉर्म ब्लडेड असं पण येणार. तर कोल्ड ब्लडेड म्हणजेच काय ना की हे सजीव जशा तापमानमध्ये जातात त्या पद्धतीचं तापमान ते स्वतःला सेट करून घेतात. ठीक आहे. शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटतात. त्यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. स्केल्स खवले म्हणजे स्केल्स ड्राय आणि स्केली स्किन असते. शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. ओके. बाह्य कर्ण नसतो. अंगुलींना नखे नसतात. ठीक आहे. कासव पाल साप सरडा सुसूर इत्यादी हे काय आहे सगळे रेप्टिलिया. काय आहे रेप्टिलियामधले सरीसृप. ठीक आहे. आता पुढचा भाग एव्स पक्षीवर्ग. ठीक आहे. आता हे काय आहे हे कशेरुस्तंभयुक्त प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झाले आहे. आता हे लँग्वेज बघा. ठीक आहे. कशेरुस्तंभ म्हणजेच काय स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. आणि खेचर म्हणजेच काय हवेमध्ये उडणारे. ठीक आहे. हे प्राणी उष्ण रक्ती आहे. आता एव्सपासून आता पुढे जे आहे ते काय आहे वॉर्म ब्लडेड. हे जसं जाणार आता फॉर एक्झाम्पल हे कधी हिमालय त्या भागात गेले तर काय लगेच ते स्वतःचं रक्त पण थंड नाही करून घेणार. जसं आहे ते तो उष्ण रक्ती हे त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात. हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना कसे असते निमुळते असते. उग्र उपांगे फोर लिम्स पंखामध्ये परिवर्तित झालेले असतात. अगुली खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नखे असतात. हे बघा नख आहेत पक्ष्यांना नख असतात. ओके है ना. पुढचे जे पाय आहे ते काय होतात फोर लिम्स मॉडिफाईड इनटू विंग्स. ठीक आहे. बाह्य कंकाल पिसाच्या स्वरूपात असतं. ठीक आहे. शरीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. जबड्यांचा रूपांतर चोचीत झालेला असतो. उदाहरण मोर पोपट कबूतर बदक पेंग्विन इत्यादी हे सगळे काय आहे पक्षी. ओके. आता पुढचा भाग क्लास मॅमेलिया सस्तन प्राणी वर्ग. दूध स्रावणाऱ्या ग्रंथी असणे हा सस्तन प्राण्याचा विशिष्ट गुणधर्म आहे. मेमरी ग्लँड्स ज्या ॲनिमल्समध्ये असतो त्यांना आपण म्हणतो मॅमेलिया सस्तन प्राणी. हे प्राणी उष्णरक्ती असतात होमिओथर्मिक असतात. उष्णरक्ती आपण काय बघितलं क्लास एव्स म्हणजे पक्षी वर्ग आणि दुसरं सस्तन प्राणी वर्ग. डोके मान धड व शेपूट हे शरीराचे भाग असतात. अंगुलींना नखे नखर खूर इत्यादी असतात. बाह्य कंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात असतात. इवन आपण कोणत्या क्लासमध्ये येतो मॅमेलियामध्ये येतो है ना. तर आपल्यामध्ये बाह्य कंकाल पण केसांच्या स्वरूपात आहे किंवा नखांच्या स्वरूपात आहे. हे काय आपलं बाह्य कंकाल एक्झोस्केलेटन आहे. ठीक आहे. आणि एंडोस्केलेटन आपला काय हाडांच्या स्वरूपात आहे. याचे एक्झाम्पल काय मानव कंगारू डॉल्फिन. आता डॉल्फिन जी आहे ही तुम्हाला वाटणार मासामध्ये येणार पण डॉल्फिन हे कोणत्या ह्याच्यात येते मॅमेलिया. वटवाघूळ हे कोणत्या ह्याच्यात आहे मॅमेलिया. हे लक्षात ठेवणार. ओके. आता पुढे आता ह्याच्यात काय दिले सुसर हे कोणत्या ह्याच्यात आहे बघा सुसर कोणत्या ह्याच्यात येतं रेप्टिलिया. मगर कोणत्या ह्याच्यात येतो ॲम्फिबिया है ना. ओके. मगर बघा आपण परत बघूयात मगर कशात येणार आहे ॲम्फिबियामध्ये येणार. एक मिनिट. मगर कोणत्या ह्याच्यात येतो ॲम्फिबियन्स. ठीक आहे. मग ते उभयचर आहे की सरीसृप. देवमासा वॉलरस हे पाण्यात राहणारे प्राणी मत्स्यवर्गात समाविष्ट असतील की सस्तन वर्गात. तर हे कोणत्या ह्याच्यात आहे वॉलरस आणि देवमासा हे आहे एक मिनिट हे आहे दोघं पण मॅमल्समध्ये. ओके. सस्तन वर्गात. ओके. आता पुढे ठीक आहे झालं तुमचं हे आहे ना. ओके. तर इथेच तुमचं कंप्लीट होत आहे आपलं सजीवांचे वर्गीकरणच टोटल कंप्लीट होत आहे. आणि आपले 5 सृष्टी झाल्या आहेत मोनेरा प्रोटिस्टा कवक वनस्पती आणि प्राणी सृष्टी. ठीक आहे. तर इथे आता आपलं दुसरं जो टॉपिक असणार आहे ते आता आपण घेऊयात उत्क्रांती आणि जेनेटिक्स. ठीक आहे. हा टॉपिक असणार आहे. ओके.
तर हे करत चला आणि लक्षात ठेवा हे सजीवांचे वर्गीकरण आणि हे जे सृष्टी आहेत हे बहुतेक मुलांना खूप अवघड जातं. तर आता हे करत असताना तुम्ही जस्ट एक्झाम्पल्स लिहित चला, कारण एक्झाम्पल्सवरच क्वेश्चन्स विचारली जातात. क्लिअर? आणि 1-2 वेळेस हे एक्झाम्पल्स रिवाईज करत जा, तर तुमचं इझी होऊन जाणार पाठ. तर याच्यामध्ये स्कूलचं असल्यामुळे जरा थोडक्यात दिलेलं आहे, पण ॲटलिस्ट एक आउटलाईन तुम्हाला इथे समजून गेली, तर एक्झाम्पल्स आपण अजून इतर पुस्तकातून पण घेऊ शकतो. ठीक आहे? तर आता आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूयात. ठीक आहे? थँक्यू.